नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आर-टी 25% रिझर्वेशन 2025-26 साठी नामांकित शाळांमध्ये फ्रीमध्ये ॲडमिशन दिलं जातं मित्रांनो. त्याच्याच रिलेटेड एक महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे मित्रांनो. गेल्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की शाळेचं रजिस्ट्रेशन अजून चालू आहे. 7 तारखेपर्यंत हे रजिस्ट्रेशन चालू असणार आहे. पण मित्रांनो, आता ते 7 तारखेच्या नंतर शाळेचं रजिस्ट्रेशन हे स्टॉप झालेलं आहे का पाहूयात आणि ॲडमिशन हे चालू झालेले आहेत का पाहूयात. तर ते पाहण्यासाठी मित्रांनो सर्वात पहिलं आपल्याला पोर्टलवरती यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी पोर्टलवरती आलेलो आहे मित्रांनो. आता पोर्टलवरती आल्याच्या नंतर सिंपली ऑनलाईन ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती मी क्लिक करत आहे. तुम्ही इथे पाहू शकताय. या ऑप्शनवरती मी क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकताय इथे आपल्याला एक टॅब भेटेल. तर तुम्ही इथे पाहू शकताय लॉगिनचा हा टॅब दिलेला आहे मित्रांनो. इथे तुम्ही पाहू शकताय. युजर नेम ॲप्लिकेशन आणि पासवर्डचा हा टॅब दिलेला आहे. तर भरपूर ऑडियन्स आपले कन्फ्युजनमध्ये आहेत. ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती टॅब करतायत आणि इथं ऑप्शनच येत नाहीये मित्रांनो. फक्त एवढंच दिसत आहे लॉग इन युजर आयडी 2025-26 एवढाच टॅब हा दिसत आहे. तर हे का एवढं दिसत आहे? तर अजून आर-टी ॲडमिशन चालू झालेलं नाहीये. तर आर-टी ॲडमिशन चालू झाल्याच्या नंतर काय होईल? आर-टी ॲडमिशन म्हणजे मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरणे अजून चालू झालेलं नाहीये. ऑनलाईन फॉर्म भरणे चालू झाल्याच्या नंतर मित्रांनो कसं ओळखायचं हे या पेजवरती आल्याच्या नंतर इथे तुम्हाला रजिस्टर्ड म्हणून एक टॅब ओपन केला जाईल मित्रांनो. टॅब दिला जाईल. त्यावरती क्लिक करून पहिलं रजिस्ट्रेशन करायचं असतं. मग तुमच्याकडे युजर आयडी आणि पासवर्ड येतो. तो युजर आयडी आणि पासवर्ड घेऊन या बॉक्समध्ये लॉग इन करून हा फॉर्म भरायचा असतो. तर सर्वात पहिलं आता तर सध्या हे चालू झालेलं नाहीये. तर आपण शाळा रजिस्ट्रेशनची डेट संपलेली आहे का अजून वाढवण्यात आलेली आहे हे पाहूयात. हे पाहण्यासाठी सिंपली शेड्यूलवरती ॲडमिशन शेड्यूलवरती जायचं आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन राउंड यावरती क्लिक करून फर्स्ट राउंड सिलेक्ट करतोय. त्यानंतर सिलेक्शन लिस्टवरती येऊन मी रेग्युलर सिलेक्शन लिस्ट यावरती करतोय आणि तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो शाळा रजिस्ट्रेशनची तारीख ही वाढवण्यात आलेली आहे. इथे मित्रांनो तुम्ही पाहू शकता 18 तारखेपासून चालू झाली होती आणि इथे 7 तारखेपर्यंत सांगण्यात आलं होतं. पण ते आज वाढवण्यात आलेली आहे. 8 तारीख म्हणजे आजची तारीख इथे देण्यात आलेली आहे. म्हणून म्हणतो मित्रांनो उद्या कदाचित ॲडमिशन हे चालू होतील मित्रांनो. शक्यता 100% शक्यता आहे की आर-टीचे ॲडमिशन उद्यापासून चालू होऊ शकते. कारण इथे 7 तारीख शाळा रजिस्ट्रेशनची लास्ट होती. फक्त 1 दिवस वाढवण्यात आलेला आहे शाळा रजिस्ट्रेशनसाठी. आता हे 1 दिवस संपल्याच्या नंतर उद्या अनाउन्स होऊ शकतं की ॲडमिशन केव्हापासून चालू होईल हे तुम्हाला सांगितलं जाऊ शकतं मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला जर आर-टी अंतर्गत तुमच्या बालकाचं ॲडमिशन करायचं असेल तर तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्ट राहायचं. कारण वेळोवेळी तुम्हाला आर-टी रिलेटेड अपडेट ही आपल्या चॅनलवरती दिली जाते. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्ट राहायचं आहे. आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ अपलोड करण्यात आलेले आहेत की आर-टी ॲडमिशनसाठी बालकाचं वय किती असलं पाहिजे, त्यानंतर डॉक्युमेंट कोणकोणते आहेत, त्यानंतर शाळा कोणकोणत्या तुमच्या घराशेजारी शाळा कोणकोणत्या आहेत याच्यावरती मी व्हिडिओ अपलोड करणार आहे. डॉक्युमेंटवरती आणि एज क्रायटेरियावरती ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेला आहे आणि तुमच्या घराजवळील शाळा कोणत्या आहेत हे कसं पाहायचं याच्यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.